प्रेम करणारे या शहरातील बंधू, माता, भगिनी आणि तरुण मित्र साहेब, गेले 15 दिवस कोल्हापूरमध्ये रणधुमाळी सुरू आहे आणि विविध माध्यमातून आमचे सर्व 81 उमेदवार लोकांच्यापर्यंत पोहोचून आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये सत्तेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा उहापोह करून ही कामं लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न आमचे सर्व 81 उमेदवार या ठिकाणी करतात। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही पक्षीय राजकारणाला या 5 वर्षामध्ये चालना दिली। यापूर्वी आघाडीच्या माध्यमातून या शहराचं राजकारण होतं, परंतु त्या काळामध्ये म्हणावा तसा विकास आम्हा मंडळींना त्यावेळी करता आला नाही। परंतु निश्चितपणे पक्षीय राजकारणाला चालना मिळाली। पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये नगरसेवक या ठिकाणी बांधले गेले आणि एक ध्येयानं, एका विकासभिमुख चेहऱ्यानं गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही महापालिकेमध्ये कारभार त्या ठिकाणी करू शकलो आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वच वक्त्यांनी त्याचा उल्लेख केलाय। थेट पाईपलाईन असेल, केशवराव भोसले नाट्यगृह असेल, किंवा कळंबा तलावाला दिलेला 10 कोटीचा निधी असेल, किंवा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय असेल, विभागीय क्रीडा संकुल असेल, न्याय संकुलची इमारत असेल, अशा अनेक कोट्यावधी रुपयाची कामं गेल्या 5 वर्षामध्ये या शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारी कामं आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकलो। आज आम्ही जे काय या मतदानाला अध्यक्ष साहेब पुढे जातोय, हे मतदानाला लोकांच्या समोर आरसा घेऊन जातोय, केलेली विकास कामं घेऊन आम्ही या ठिकाणी जातोय। दुसरे पक्ष या निवडणुकीला सामोरं जात आहेत, ते आश्वासनं देऊन सामोरं जात आहेत। आमची परिस्थिती वेगळी आहे, आम्ही आश्वासनं पूर्ण करून जनतेसमोर या ठिकाणी जातोय। थेट पाईपलाईनचा विषय असेल, ETP प्लांटचा विषय असेल, या शहरातले अनेक प्रश्न असतील, मागच्या जाहीरनाम्यातले जवळजवळ 15 विषय आम्ही मार्गी लावण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं। एक विश्वासार्हता या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या बाबतीत निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आणि म्हणून आम्हाला देखील सक्षम उमेदवार, आपल्याला आत्ताच मी साहेब दाखवलं की 80% उमेदवार हे आमचे सुशिक्षित या ठिकाणी, अगदी डॉक्टर, वकील, PhD बसून MPhil झालेले उमेदवार आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देऊ शकलो। ज्या स्मार्ट सिटीची संकल्पना आज देशभर मांडली जाते, त्यामध्ये काही उणिवा असतील, परंतु त्या स्मार्ट सिटीमध्ये पुढच्या काळामध्ये आम्हाला जायचं असेल तर नगरसेवक स्मार्ट असणं गरजेचं आहे, सुशिक्षित असणं गरजेचं आहे। या दृष्टीनं एक विजन घेऊन या शहराच्या विकासाचं एक रथ पुढे घेऊन जाण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्वीकारतो। आज काँग्रेस ही निवडणूक लढवते, ती फक्त विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी लढवते। आज विरोधक वेगवेगळ्या पातळीवर वैयक्तिक टीका टिप्पणी विरोधकांची या ठिकाणी चालू आहे। आज माझ्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी गेले 4-5 दिवस वर्तमानपत्रामध्ये आलेले। विधानसभेची ही निवडणूक नाही, हे विरोधकांच्या लक्षात या ठिकाणी येत नाही। ही निवडणूक महापालिकेची आहे। माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावले वर्षभरात हे जाहीर करा, असं आव्हान भाजप शिवसेनेच्या लोकांना या ठिकाणी। सत्ता या जनतेने या ठिकाणी आजच्या दिनच्या नावाखाली तुम्हाला सत्ता मिळाली, या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी झाला का? गरिबांची पेन्शन बंद झाली, रेशनचं धान्य बंद झालं, रॉकेल या ठिकाणी बंद झालं, सिलेंडर मागे 4 रुपये दरवाढ या ठिकाणी झाली। आज जे काय सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे, हे सामान्यांचं सरकार नाही, तर श्रीमंताला श्रीमंत करणारं सरकार दुर्दैवाने या देश आणि राज्यामध्ये या ठिकाणी बसलेलं आहे। आज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त या ठिकाणी भूलभुलैया करून हे सरकार या ठिकाणी आलेलं आहे। गेल्या 1.25 वर्षामध्ये कुणाच्याही आयुष्यामध्ये आजचे दिन आलेले नाहीत, किंबहुना बुरे दिनच या 1.25 वर्षामध्ये सामान्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की गेले 5 वर्ष काँग्रेस पक्षानं या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न, शहराला एक दिशा देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने त्या ठिकाणी केला। चांगली कामं करून या शहराला वैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। आज स्मार्ट सिटीमध्ये पालकमंत्री म्हणतात 0.5% आम्ही बसलो नाही। हा 0.5% कशाचा असतो? हर्षवर्धन पाटील साहेब इथं पालकमंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब, आपल्याला सर्वांना माहित आहे की आपण काय संकट येणार असेल नसेल तरी 1-2 महिने आधी पालकमंत्री मध्ये आपण मीटिंग घ्यायचो। आज या वर्षभरामध्ये विकास कामासाठी, कोल्हापूरच्या विकासासाठी
कोल्हापूरच्या अजेंडासाठी एकही बैठक दुर्दैवानं पालकमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. स्मार्ट सिटीमध्ये तुम्ही समावेश झाला नाही, अर्ध्या टक्क्यानं कोल्हापूर कमी पडला असं म्हणता. पालकमंत्री म्हणून तुमची नैतिक जबाबदारी नव्हती का एखादी बैठक घेऊन कुठपर्यंत आलेला, कशात कमी पडतोय आणि हे काय पद्धतीनं पुढे घेऊन जायचं याचा विचार पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केला नाही. या ठिकाणी आरोप करणं सोपं असतं, काम करणं अवघड असतं. आज ही मंडळी सत्तेमध्ये बसलेली आहेत, ह्यांना काम करायची सवयच नाही, सत्ता कधी भोगलेली नाही, सत्ता कशी राबवायचं यांना कळत नाही. त्यामुळे आज देखील सत्तेत बसणारी मंडळी ही विरोधी पक्षात असल्यासारखं बोलण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून मला जाहीर आव्हान आहे, 1000 कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं, का तुम्ही गेल्या वर्ष 2 वर्षाच्या काळामध्ये 1000 कोटी रुपये या ठिकाणी दिले नाहीत, हा माझा प्रश्न या ठिकाणी. आणि म्हणून या सगळ्या फसव्या आश्वासनाला आपण बळी न पडता एकसंघपणे काँग्रेसच्या पाठीमागे राहण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला स्वीकारावी लागेल. जिल्ह्यातली सगळी काँग्रेसची मंडळी, अशोक चव्हाण साहेब, आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे या निवडणुकीमध्ये संघटितपणे ताकदीने या ठिकाणी उभे आहोत. PN पाटील साहेब असतील, प्रल्हाद चव्हाण साहेब असतील, प्रकाश अण्णा असतील, आवळे साहेब असतील, सगळी मंडळी जिल्ह्यातली ताकदीने या निवडणुकीमध्ये महापालिकेची सत्ता आली पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी काम करतायत. आणि आमचं अर्ध काम पतंगराव कदम साहेबांनी सोपं केलेलं आहे. जे आम्हाला नको होते त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. त्यामुळं एक हाती काँग्रेसची सत्ता याला कुठलीच या ठिकाणी अडचण नाही. एका विचारानं आम्ही आता पुढे चाललेलो आहे. आम्ही दिलेल्या 81 उमेदवारांमध्ये आमच्यात काही वाद या ठिकाणी नाही. जे चांगलं करता येईल, ज्या परीनं ताकदीनं हे उमेदवार निवडून आणता येईल ते निवडून आणण्याची भूमिका नेते म्हणून आमच्या सर्वांचीच त्या ठिकाणी असणार. परंतु पुढच्या 5 दिवसामध्ये गाफील न राहता आपण ताकदीनं लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. लोकांना केलेली कामं सांगितली पाहिजेत. जे चांगलं केलेलं आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि विश्वासार्हता, जी काँग्रेस पक्षावर कायमपणे विश्वासार्हता आहे, ती पुढच्या काळामध्ये, पुढच्या रविवारी पुन्हा एकदा टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यावी, ही विनंती या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी करतो. प्रदेश अध्यक्षांना मी सांगू इच्छित आहे की साहेब, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगरसेविका निवडून आले तर आम्ही दर 6 महिन्याला ते काय काम करतात याचा जनता दरबार त्यांच्या वॉर्डामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. आम्ही ज्यावेळी मतं काँग्रेस पक्षासाठी मागतो, आमचा नगरसेवक नगरसेविका निवडून द्या म्हणून आम्ही विनंती करतो, त्यावेळी त्या नगरसेवकांना नगरसेविकांना काय काम केलं हे बघण्याचं देखील काम, नैतिक जबाबदारी आमचे नेते म्हणून या ठिकाणी असणार आहे. आदरणीय अशोक चव्हाण साहेबांचंही मी या ठिकाणी आभार मानू इच्छित आहे. आपल्या काळामध्ये साहेब नगर उत्थान योजनेला सुरुवात झाली होती, आपल्याला कदाचित आठवत नसेल, परंतु पहिला प्रस्ताव ज्यावेळी आम्ही नगर उत्थानचा आपण मुख्यमंत्री असताना दिला होता, त्यावेळी पहिली मंजुरीची सही देण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून आपण साहेब केलं होतं. त्याबद्दल या शहराच्या वतीने मी आभार या ठिकाणी मानतो. काही तांत्रिक अडचणी आल्या, आम्हाला वेळ लागला हा प्रकल्प पूर्ण करायला, परंतु आता नगर उत्थान मधले देखील रस्ते पूर्ण होत आलेले आहेत आणि या शहराच्या वैभवामध्ये या नगर उत्थानच्या रस्त्यामधून आता भर टाकण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी होतंय. लोकांना देखील मी सांगू इच्छितो की कोल्हापूर महापालिकेचा चेहरा बदलायचं काम गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये देखील एक विजन घेऊन, एक ध्येयानं ही महापालिका लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ही महापालिका संपूर्णपणे ऑनलाईन करून मोबाईलच्या ऍप्लिकेशनद्वारे घर बसल्या बसल्या हातामध्ये मोबाईल घेऊन या महापालिकेच्या अडचणी, समस्या आपण कळवू शकाल अशा पद्धतीचा मोबाईलचा ऍप आम्ही एक तयार करणार आहे साहेब. कारण की आज मी विचारलं कुणाला इथं बसणाऱ्यापैकी मोबाईल नसतील त्यांनी हात वर करा, तर कुणाचाही हात वर या ठिकाणी येणार नाही. 100% मोबाईल आता लोकांच्याकडे आहे. मग या मोबाईल हे जे शस्त्र आमच्या हातामध्ये, याचा वापर आम्ही महापालिकेचा कारभार सुधारण्यासाठी का करू शकत नाही साहेब? आम्ही ऍप तयार करणार आहोत. कचरा उचलला नाही, SMS पाठवा, तो SMS महापालिकेला जाईल, स्थानिक नगरसेवकाला देखील तो SMS जाईल. किती तासामध्ये ही कारवाई होणार, किती दिवसामध्ये हा प्रश्न सोडवणार, याचं उत्तर देखील महापालिकेच्या वतीनं त्या जनतेला त्या ठिकाणी दिलं जाईल. उद्देश एवढाच आहे की निवडणुकीपुरतं जनतेचा आणि महापालिकेचा संबंध येतो, तो संबंध 5 वर्ष कायमपणे लोकाभिमुख कारभाराच्या माध्यमातून आम्ही कायमपणे टिकवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने या ठिकाणी करणार आहे. जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही सर्व समावेशक जाहीरनामा त्या ठिकाणी केला. समाजातील 600 लोकांना एकत्रित केलं आणि त्यांचे विचार घेऊन
हा एक सक्षम जाहीरनामा आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. पुढच्या 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं या जाहीरनाम्याची अंमलबजावणी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आज विरोधक काही गोष्टी बोलतायत, देशात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, काही अडचणी येतील, परंतु त्याच्या संदर्भात आदरणीय चव्हाण साहेब आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतील. कुठल्याही अडचणी या ठिकाणी येणार नाही. पैसे खेचून आणण्याची ताकद निश्चितपणे कोल्हापूरमध्ये आहे आणि ते आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आम्ही जनतेला या ठिकाणी देतो. थेट पाईपलाईन पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण होईल. अनेक विकासाचे प्रकल्प पुढच्या काळामध्ये मार्गी लावण्याची भूमिका आमची निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपण सर्वांनी ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारा. ज्या मंडळीने मागच्या काळामध्ये फसवणुकीचं राजकारण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केलं, ज्यांना आम्ही खासदारकीला मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली, तीच मंडळी साहेब धड राष्ट्रवादीमध्ये नाहीत, धड काँग्रेसमध्ये नाहीत, आता सत्तेच्या बरोबर भाजपचं काम करणारी ही मंडळी या ठिकाणी येतील. ज्या घरामध्ये 4 पक्ष आहेत ते 4 दिशेलाही महापालिका घेऊन जातील, हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या विचाराला बाजूला सारायचं असेल, पुढच्या काळामध्ये एका ध्येयाने ही महापालिका पुढे घेऊन जायचं असेल, तर काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहण्याची भूमिका येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपण सर्वांनी स्वीकारावी, अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो. आदरणीय प्रदेश अध्यक्षांनी सन्माननीय व्यासपीठावरच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.